मारतो ना भाऊ, मारायला 20 रुपये तर हे ना कर रे भाऊ, 20 रुपयासाठी कोणाला मारायचे? सूर्या. या ब्लॉगमध्ये मी स्वागत करत आहे. आज आम्ही चाललो आहे थोडंसं सिटीमध्ये. तर गणपती बसले आपल्या इथं आणि इथं थांबलो होतो सिडकोमध्ये हे घेण्यासाठी. राहुला कोणा त्याच्यावर मारू? सूर्य त्याच्यावर का? नाही, 100 मारले, 20 मार. जाऊया आता तिसगावमधून. रस्ता खूप खराब आहे. जाऊया इथून. राहिलं तुला काय येते? ड्रेस घ्यायचा होता ना, ड्रेस पण घेऊ आपण. 100 वाला नाही रे. तर बघूया आपण एखादं चॉईस करू. तिथे शेरवानी घ्यायची का? ते लग्नाची तर आता. तेरा बाप यहाँ छोड़कर गया था कि तेरी माँ? रस्ता जाईन का भाई? गाडी इथून गेली पाहिजे गाडी आता आपली इथून. अरे बाप भाई साहेब, शेणखत. लवकर जाऊया. भरपूर टाईम झाला. सकाळी लवकर जायचं होतं 10 वाजता. 10चे 12 झाले इथंच. राहुलला थोडासा उशीर झाला आणि गाडी घरी नव्हती, गाडी बाहेर झालेली होती. अरे बस सगळे कोणी येते काय सिटीतले. खूप मोठा शॉर्टकट इकडून तिसगावमधून जाण्यासाठी सिटीला. आणि ऑलरेडी आम्ही टिबल सीट आहे, तर डबल सीट त्या पोरं पण नाही आम्ही टिबल सीट. अरे भाई आपली गाडी चालली वाटतं समोर 80 स्पीडनं. अरे भाई काटा बंद आहे. काका कुठं चालले? काका दामान झाला रायडिंग करत गावाकडे आल्यासारखं ऑर्डर. सूर्या इकडं दुसरी स्पोर्ट बाईक पाहिजे नव्हती रे आपल्याकडं. आता नेराला बाजारमधून जाऊया आता या साईडना. आयफोन घ्यायचं. कोणाला घ्यायचं? सूरज आयफोन घ्यायचा आहे वगैरे घ्यायचं आहे नाही. तर आलो आता इथे एक गणपती बघायचा आहे आता. गाडी लावू कुठं लावू रे? इकडे घेऊ. एक्झॅक्ट आता आम्ही सिटीमध्ये आलेले आहे लोकेशनवर. जाऊया आता गणपतीचं दर्शन घेण्यासाठी. महाकाल प्रतिष्ठान जाऊया आता. मध्ये इथं तर शिवाजी महाराजांच्या काळातली थीम केलेली इथं. आम्ही मध्ये आलेलो आहे. एक नंबर डेकोरेशन केलेलं आहे इथं मध्ये. तर असा देखावा केलेला आहे की इथं राजदरबार टाईप केलेलं आहे इथं महाराजांच्या जुन्या काळातल्या. तो इथं घोड्यांचं अस्वारी. आणि जाऊया इथून दर्शन झालं. आता पुढच्या जागेवर जाऊया गणपती बघण्यासाठी. पहिल्या जागेवर झालेलं आहे आता गणपती बघून. एक नंबर देखावा करेल आहे. तुम्ही जरा इथं राहत असाल तर व्हिजिट करा या प्लेसला. आणि चला पुढं जाऊया आता गणपती बघण्यासाठी. एक नंबर देखावा केलेला आहे इथं. आणि आता पुढच्या साईडला दगडूशेठ आहे. दगडूशेठ पण बघायला जाऊया दुसऱ्या मंडळामध्ये. तो त्या साईडला चला जाऊया इथून. तो एक नंबर देखावा केलेला आहे इथं. तो मूर्तीमध्ये आहे गणपतीची. जाऊया आता इथून. आणि याच रोडला जसं आपण समोर जातो का पै इथं थोडंसंच पुढे गेल्यावर दुसऱ्या मंडळाचा गणपती आहे. तो इथं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दगडूशेठ बसलेला आहे इथं. आणि जाऊया इथं पण खूप भारी डेकोरेशन केलेलं आहे. गाडी तर राहुल घेऊन येते. तर म्हणलं चला जाऊ होतं हे पै जाऊ म्हणलं. शिवस्वराज प्रतिष्ठान.
झालं दर्शन करून. आता पुढं जाऊया बघू. आणि इथं खूप भारी देखावा केलेला आहे मंडळांनी, परत ठेवलेला आहे. हां, दादासोबत बोलूया. मंडळाचे बसलेले प्रसाद देते रे. हाय दादा. हॅलो. किती वर्षापासून बसवतो आपण इथं गणपती? 15 वर्ष झाले का? असं. आणि दरवर्षी याप्रमाणे या वर्षी दगडूशेठच आहे राहतो इथं, कंपल्सरी आपला. आणि तुम्हाला मी पहिलेच बोललो होतो, तर या मंडळाची एक खासियत आहे, तर इथं स्पेशल ते दगडूशेठच बसवतात. तर थोडंसं देखावा त्यांचा चेंजेस राहतो दरवर्षीप्रमाणे याही वर्षी. तर खूप भारी वाटलं. आताच म्हणले होते कोणत्या पेजवर येणार आहे, तर म्हटलं आपलं यूट्यूब चॅनलवर येईल. तर म्हणजे लवकरात लवकर अपलोड करा, म्हणजे आम्हाला बघायचं आहे म्हणजे. भैया मी तुला हे मान्य करत नाही बरं का भैया, पण आम्ही गणपती बघायला आलो, तर मी एकदम ड्रेसिंग एकदम ओके घालून आलो. पण चप्पल राहुल भाऊने मला दुसरी चप्पल दिली, माझी चप्पल घालून फिरतोय तो. राहुल दे ना भैया, नंतर देतोय का? हां विकत आहे, माझी चप्पल आहे ना. आणि चला आता दुसऱ्या मंडळामध्ये जाऊ. ते पावनचा गणपती पण बघणं आहे आपल्याला, तिकडं पण जाऊया. सिटीमध्ये टिबल सीट आलो नाही, तरी पण आम्ही तिघंजणं टिबल सीट फिरतोय. आणि असे भरपूर आहे सिटीमध्ये मंडळ, पण आपण सगळ्या जागेवर जाऊ नाही शकत. तर बघूया जेवढे कवर होईल तेवढे कवर करण्यात येईल. तर गुलमंडीमध्ये आलेलो आहे तर गणपती बघण्यासाठी. तर तिसरा स्पॉट इकडं जास्त करून लेडीजच्या दुकान आहे इकडं. मुली जास्त आहेत त्या एरियामध्ये शॉपिंगसाठी. आणि इथं त्यांनी एक लकी ड्रॉ ठेवलेला आहे इथं चांदीचा. आणि इथं ते नाव आणि नंबर इथं टाकायचा आपलं चांदीचं नाणं. इथं त्यांनी लकी ड्रॉ ठेवलेलं आहे इथं. तर इथं बघू शकतात. तर इथं त्यांनी इथं बॉक्स. आम्ही येत होतो पण आता तेव्हा कॅमेरा नव्हता, आपण ब्लॉग शूट करत नव्हतो. तर आता शूट करायला लागलो. आता आपल्या डेली आपल्या चॅनलवर ब्लॉग येतील. एक 2 मिनिटं. दरवर्षीप्रमाणे इथं पण बसवतात. 25वं वर्ष आहे यांचं. तर इथं गणपती बसवतात. ते पावनचा राजा बघायला जाऊ आता. पावनचा गणपती. गुफा टाईप केलेलं आहे इथं मध्ये. गणपती बाप्पा गणपती बाप्पा मोरया. आणि इथं गणपती आहे भरपूर अष्टविनायक ते, जे कोकण भागामध्ये येतं तिकडल्या साईडला. थोडासा लाईटमध्ये येतो मी, दिसत नाही. आता दिसत असेल तर थोडा येलो कारण की इथं लाईटला येलो आहे ना. तर गणपती बसला राहतो यो सिटीमध्ये. तर एक नंबर. तर खूप हाईट आहे या गणपतीची. विजय चतुर्थी प्रतिष्ठान. आणि मेन सिटीमधला गणपती बघण्यासाठी आलेलो आहे आम्ही. सगळ्या जगाचा तारणहार तू, या विश्वाचा पालनहार. सेनी चौकचा बाप्पा. तर इथं बंद केलेलं आहे. तो दुपारी आलो त्याच्यामुळं रात्री चालू राहतो. एक नंबर इथं देखावा केलेला आहे. तर झोपडी पण इथं म्हणजे जुन्या काळातल्या असं टाईप दाखवलेलं आहे इथं. तर कपडा लावलेला आहे, बंद आहे सध्या इथं दर्शन घेण्यासाठी. तर आम्ही कपडावर मध्ये दर्शन घेतोय. चला इथं ज्ञानेश्वर महाराजांचं इथं दाखवलेलं आहे जुन्या काळातलं डेकोरेशन. मोदक प्रिय तू मंगलदाता, भक्तांची कामना पुरविता. महाद्वार या नगरीचा तू, महाद्वार या नगरीचा तू. या मंडळाचं नाव श्री यादगार गणेश मित्र मंडळ आहे. गणेश मित्र मंडळ. तर आत्ता बघितलं आपण बाप्पाचं डेकोरेशन एक नंबर केलेलं आहे मध्ये. तर सगळीकडून चांदीचे प्लेट लावलेले मागून आणि सगळं चांदीमध्ये मध्ये. तर मंदिरच आहे आणि खूप भारी देखावा केलेला आहे ना. असेल तर लवकर व्हिजिट करा. आणि भरपूर प्लेसेस आहे. तर राजा बघायला आलेले आम्ही सिटीमध्ये मेन. तर या साईडला पण एक आमच्या संभाजीनगरमध्ये पण लालबागचा राजा आहे. आणि जाऊया आता. खूप डेकोरेशन केलेलं आहे सिटीमध्ये. तर भारी भारी मंडळ आहे इकडं सिटीमध्ये.
श्री अष्टविनायक गणेश मंडळ बाबू मार्केटमधला आहे हो. विनायका खूप मोठी प्रतिमा आहे. दैवत मुझा विनायका. जाऊया इथून आता. हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन हे गजानन. करून आमच्या सिटीमध्ये दगडूशेठ गणपती बसवलेले आहे. काही लालबागचे राजा पण आहे. पुढे जायचे तेव्हा ताज हॉटेलला जाऊ ना, ताज हॉटेलला. ताज हॉटेल जास्त होत आहे. भाई साहब कुछ ज़्यादा नहीं हो गया ये? मतलब कुछ गणपती फिरलो थोडेफार राहिले असून थोडेफार मी ते कवर करण्यामध्ये ते लक्ष नाही दिलं तर आम्हाला बाहेर जायचं होतं. आणि हा ब्लॉग इथं संपलेला आहे. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. जे पण चॅनलवर आले असाल तर लाईक करा, शेअर करा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तर बाय. Thanks. Love you. Forever. हॉलमध्ये आलो होतो. यायला म्हणलं बाहेर नाश्ता करू नाही म्हणे. आणि सगळं भिकार छोटवानी नुसतं बसली इथं. पिठले भाकर. पिठले भाकर खायची नाही. अन जाऊ